तर हॅलो नमस्कार मित्रांनो, आज निघालोत आपण गोवा फिरायला, म्हणजे बीचवरती चाललोत. कोणत्या जायचं आणखीन डिसाईड झालं नाही, कारण इथं मोबाईलला रेंज नाही. बाहेर गेल्यानंतर सर्च करू आम्ही आणि मग तुम्हाला सांगेल मी कुठं चाललो आहे. रस्त्याने बोलत बोलत गाडी निघाली आपली. व्यंकट यायला आहे, आणखीन उज्ज्वल एक आहे सोबत. तर तिघाच्याबद्दल चाललोत. फुल टू मजा करायची, फुल टू राडा करायचा, पाण्यात उड्या मारायच्या आणि काय थोडंसं होईल काहीतरी तिथे गेल्यावर बघू. आधीच कशाला सांगू तुम्हाला काय काय होणार आहे ते. तर चला आपण जाऊ तिथं. रस्त्यामध्ये सांगेल तुम्हाला मी डिसाईड काय केलं नाही कुठं जायचं ते. तर कुठं चालू ते सांगतो तुम्हाला. कुठं जायचं आपल्याला. तर मित्रांनो, काल पाऊस होता त्याच्यामुळे काल गेलो नाही आम्ही कुठं. आज मोसम असा आहे पावसाचाच असल्यासारखा, पण तरी चाललो तर आम्ही कलिंगूटला. तर कलिंगूटला आपण लास्ट इयर गेलो होतो, पण व्हिडिओ केला नाही. यावर्षी करू आपण व्हिडिओ. फुल टू राडा, फुल टू मस्ती. निघालोत आम्ही मामाईसोबत गाडी चालवायला. व्यंकट, उज्ज्वल, आता कुठे. तर फुल टू मस्ती करणार आम्ही, तुम्हाला दाखवणार नाही कशी असते मस्ती ते. तर त्याला भेटू तिथे बीचवरती. कसा आहे व्ह्यू, मस्त उभ्या. रस्ता छोटा, झाडी इकडून इकडून. फक्त गाडी हळू चालवावं लागते इथं. नवीन माणसाला जमणार नाही तेवढं. तर मग संगळ्याला घ्यावं लागेल. संगळ्या बोली खूप म्हणले की हे बघा असं होते. म्हणून गाडी आली की थोडंसं साईडला घ्यावंच लागते. दोन गाड्या पास करायचं म्हणलं की. पूर्ण गाडी आणि आज त्या गाडीमध्येच राहिलो होतो आम्ही. तिथला राहायचा व्हिडिओ नंतरला करेल मी. आधी आपण गोव्याचा करून घेऊ. तर मित्रांनो, आता आलोत आपण बांद्याला. बांद्यावरून निघालो पुढं पणजी रोड, म्हणजे म्हापसा, पणजी, कलिंगूट बीच, त्याच्यानंतर लारंबोल, वाघा बीच, इकडे ह्याच साईडला आहे साईड. तर आता थोडं थांबलो तिथं आम्ही बांद्यामध्ये. थोडं थांबून निघालो. आणखी इथून एक अर्धा तास लागेल बहुतेक तिथं पोहोचायला. पणजी 46 किलोमीटर, मडगाव 88, कारवार 147, मंगळूर 406. आपल्याला जेव्हा पणजीमध्ये 46 किलोमीटर आपल्याला त्याच्या जवळ जायचं. म्हणजे आपल्या अर्धा तासामध्ये पोहोचून जाऊ तिथं. चेकिंग नाही तिकडं, चेकिंग पॉईंट आहे. आम्ही सरळ गेलो त्या पुलावरून, तेव्हा आपण तुम्ही खेळातच आहो काय कामातून. हा, मध्ये मध्ये रस्ता इथून गेलता ना आपला चुकून. आता इथून गाड्या तिकडे चालत. आता राईटला जायचं म्हणा की. गाडी तिकडे चालत म्हणजे दाखवा नाही. ओलेम म्हणजे सरळ आहे. सरळ होई मध्ये कुणी काढ. हा मित्रांनो, थोडंसं आम्हाला वाटलं की आमचा रस्ता चुकलाय काय की, पण नाही, बरोबर आहे. कारण रूट एक नसतो ना, भरपूर असतील. त्याच्यामुळे थोडासा व्हिडिओ बंद केला होता. मग आपण इकडे साऊथ आल्यासारखं वाटायला, तेलंगणा साईड. एकदम से वक्त पलट गए, रास्ता पलट गए.
उज्ज्वल बोल की. उज्ज्वल बोल ना नाही कडे. जीएसटीच नाव आहे. हा इकडून आलते आपण. इकडून चालते. तर फायनली बरोबर आलो आपण रोडला. त्याच रस्ता आहे. राईटला तर मित्रांनो आलोत आपण कलिंगूटच्या बस स्टॉपला. तिथं पार्किंग करू आणि मग चला जाऊ. समोरून राईटला मार्केट सुरू झालं आता बीचच्या जवळ. टॅटू वाईन शॉप, फक्त टॅटू वाईन शॉप, गॉगल्स आणि हॉटेल एवढंच भेटेल तुम्हाला इकडं. आणि कपड्याची दुकान झालं, मग दुसरं काही भेटणार नाही. पहिलं वातावरण बघू तिथलं आपण कसं आहे. कारण पावसाचं असल्यामुळे लाटा जास्त आला तर मध्ये जाऊन येणार नाही जास्त. त्याच्यानंतरला डिसाईड करू तिथं बसायचं का बाहेर बसायचं. आणि लाटा तर जास्त दिसायल्यात इथून. मला कॅमेऱ्यामध्ये दिसणार नाही, आपल्याला क्लोज जावं लागेल थोडं. ओ बच्चा हळू रे. सो फायनली आपण आलो तिथं कलिंगूट बीचला. थोडासा रस्ता मध्ये चुकला होता. मॅपनंच गलत दाखवला होता थोडासा रस्ता आपल्याला, त्याच्यामुळे थोडा लेट झाला. फिरून आलोत आपण, पण शेवटी आलोत कसं तरी. क्राऊड तर भरपूर दिसायला आहे. आणखीन टाइम झाला नाही. आणखीन टाइम झाल्यानंतर खूप येईल. तसं मोसम पावसाचा दिसायला आहे. जास्त वेळ बसता येणार नाही असं वाटायला इथं. गोवा लोक तर राहणारच आहे कुठं पण. बसायला आपण आधी विचारून घेऊ म्हणजे कसं आहे काय नाही माहिती आपल्याला इथला रेंट वगैरे. विचारून घेऊ आणि मग बसू. आणि लास्ट टाइम त्या साईडला बसू. तिकडे विचारून येऊ आपण. तर मित्रांनो हे आहे कलिंगूटचं बीच आणि आपण इथं बसणार आहोत. त्यांना बोललोय पण आधी व्हिडिओ करून घ्यावं म्हणलं. व्हिडिओ झाल्याच्या नंतरला म्हणजे कसं आपण निवांत राहतो मग है ना. तसं गोवा 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 म्हणतात ना, म्हणजे असं काही नाही इथं खास. फक्त ड्रिंक करून लोक पाण्यामध्ये जातात. पाण्यामधून आले की ते रेतीमध्ये पडतात. रेतीमधून आणखीन पाण्यामध्ये जातात आणि मग घरी रेती घेऊन जातात सोबत. कुठं कुठं जाते आता रेती काय सांगा. तर हे आहे फक्त गोवा, जे कलिंगूट बीच म्हणतात. तर इथं बसायचं म्हटलं बाहेर घेऊन इकडे तर तुम्हाला 300 रुपयाला काहीतरी बर्डवायझर मॅग्नम आहे. आणि क्वार्टर जर कोणती घ्यायची असेल ना 180 म्हणजे तर 240 रुपयाला. म्हणजे आपल्याकडला बाहेरचा रेट आहे तुमचा. तर त्यांच्यासाठी फक्त बाहेरून जर आणायचं असेल ना तर बाहेरनेच तुम्ही या इकडं. तसं तर मी इथं बसला तर थोडंसं महाग भेटेल. एवढं लक्षात ठेवा फक्त. जे आहे चांगलीच. व्हिडिओ तर झाला आहे आपला जवळपास. कारण इथलं काय दाखवायचं काहीच नाही. आता संध्याकाळचा व्ह्यू आहे, संध्याकाळी दाखवेल तुम्हाला. थोडंसं एक्सपेन्सिव्ह आहे कारण समुद्राच्या किनाऱ्याला म्हणलं ना तर थोडं राहणारच आहे महाग. बाकी व्ह्यू वगैरे पाहायचा असेल तर असा तर तुम्ही मग इथं बसू शकता घेऊन. आणि जर नाही म्हटलं तर मग तुमच्या रिस्कवरती बीचवरती कुठे बसू शकता तुम्ही. पण पकडल्यानंतर फाईन 5000 रुपये. तर डिपेंड तुमच्यावरती आहे तुम्हाला कसं करायचं. एन्जॉय आल्यानंतर पैसे असतील तर असं बसा, नसतील तर मग तुमच्या रिस्कवरती तुम्ही बाहेर बसू शकता. तर मित्रांनो आता आपण चलो पाण्यामध्ये. आता काय होते बघू चला.
एक आमचा गेला कार्यकर्त्यामध्ये आधीच उज्ज्वल तर पुढे आहे, तुम्हाला आता दिसणार नाही, त्याच्या जवळ घेऊन जातो मग दिसेल तुम्हाला. हे उज्ज्वल आहे, ते मध्ये थांबला ते उज्ज्वल आहे. बघा कसं लाटामध्ये बसालंय. मी इकडं साईडला आहो, थांबून आणखी मध्ये गेलो नाही. आता मध्ये जातो मी थोड्या वेळात, तो पण त्याचा व्हिडिओ घेऊ. ए बघा कशी छलांग आहे, कशी छलांग आहे, कशी छलांग आहे बघा. बघा उजू आणखीन मध्ये चलाय, आणखीन मध्ये चलाय. हे मित्र जे आले आहेत ना त्याच्यासाठी खास व्हिडिओ आहे बरं बाबा. एन्जॉयमेंट काय राहते गोव्याचं तर हे राहते. हे बघा इकडे बघा किती आहेत. सध्या टाइम लेट झालाय. हे बघा कसं एन्जॉय करले ते पुढं. आणि आमचे मित्र या आरामाने की नाही म्हणतात. हे बघा पाणी छातीपर्यंत पाणी आले. हाय उज्ज्वल, कसं वाटलं रे तुला? हा भारी वाटलं. आता मी जातो, तू धर कॅमेरा. नाही ना तर हे आहे बीच कलिंगूट. तर हा बीच आहे कलिंगूटचा. माझ्यासोबत आहे उज्ज्वल. आम्ही एन्जॉय करलो. एकटा आलो मी सोलो ट्रिप म्हणून, पण सोबत आला उज्ज्वल आणि आलाय सोबत आमच्या वेंकट पण ते पाण्यात पिणं चाललाय. काल आला होता, आज आला नाही, तर त्यांना बघू उद्या येते काय. तर हे असं असतं मित्र एन्जॉय. पैसे बघा तुम्ही, काही बघा, अरे येऊन लाईफमध्ये जगा रे. या इकडं कधीतरी. सध्याला कसं माहित आहे का, वारा पाऊस जास्त आहे इकडं, त्याच्यामुळे जास्तमध्ये जाऊ देत नाहीत. त्याच्यामुळे कोणी गेलेत मध्ये जास्त. आम्ही आलोत सगळ्यात आधी पुढं, हे सगळे मागे आहेत, आम्ही सगळ्यात पुढं आहोत. जर आला पोलीसवाला तर आम्हाला पळावं लागते इथून. इच्छा आहे की बाबा यायचे गोव्याला तर व्हिजिट मारायचं कलिंगूटला. हे बघा लाटा. ए काय लाटा आहे का, काय पाणी आहे, काय समुद्र आहे. हे बघा लाट, ही बघा ही मोठी आली. बघा आणखीन आणखीन. अरे बापा काय हे व्ह्यू आहे, काय व्ह्यू आहे. हे सिटी माराले पोलीसवालं. तर आम्ही लगेच निघालो बाहेर. तर ते आम्हाला काय करायला इथं बोलवलं आम्हाला इथं. तुम्ही आल्या बाहेरून. लाटा वाढत आहेत ना, टाइम झालाय. 6च्या नंतरला जास्त भरती येते समुद्राला, त्याच्यामुळं थोडंसं कसं ह्या टाइमला मध्ये जाऊ देत नाहीत. तर चला एन्जॉय केलो आम्ही थोडं, जास्त नाही थोडा केला, पण चांगला केला. एन्जॉय केला की रे? कसं केल्या एन्जॉय, कसं केला? जोरात बोल. भारी केल्या, भारी केलं एन्जॉय. आणखीन चालू आहे तर. ए लाला